नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, माझ्याबरोबर माझ्या ऑफिसचे 2 कलिग आलेले आहेत. एक म्हणजे दिनेश सांडभोर आणि दुसरं म्हणजे आपला जनाभाऊ म्हणजे जनार्दन नरे. आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीर्थकुंडाजवळ. म्हणजे त्यांनी जीर्णोद्धार केलेला तीर्थकुंड आहे. याबद्दलचा इतिहास आपण जाणून घेऊच. सो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आता आपण आलोय थेट जंगलात. सध्या मी उभा आहे महाराष्ट्रातल्या एका प्राचीन मंदिरासमोर. हे बघा, नवे प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, मी आहे तुमचा भाटक्या सीड आणि तुम्ही पाहत आहात माझा व्लॉग ट्रॅव्हल लाईफ फक्त आपल्या भाटक्या सीड सोबत. सबस्क्राईब करा दोस्तांनो, चांग भलं. तुम्ही घृष्णेश्वर मंदिरला दर्शनासाठी जाता, पण फक्त 500 मीटरवर असलेल्या या ठिकाणाला बहुतेक लोक मिस करतात. कळलं? नाही कळलं? ठीक आहे. हेच ते कुंड जिथे भक्ती समोर मृत्यू हरला आणि एक मुलगा पुन्हा जिवंत झाला. लास्ट व्हिडिओमध्ये आपण घृष्णेश्वर मंदिर याचे दर्शन घेतले होते, पण आज आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी जे मंदिरा इतकंच महत्वाचं आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे. हेच ते पवित्र कुंड जिथून घुष्मा यांचा मुलगा पुन्हा जिवंत झाला आणि म्हणूनच या कुंडाला नाव मिळाले अमृतकुंड. हीच ती जागा आहे जिथे भक्ती समोर मृत्यू हरला. भक्त कृष्णा रोज 108 शिवलिंग बनवून इथे विसर्जन करायची आणि याच कुंडातून स्वयंप्रकट झाले भगवान शिव आणि त्यांची भक्तिभाव बघून त्यांनी त्यांच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं. ह्या दिवसापासून हे कुंड पवित्र मानलं जातं. इतकंच नाही, 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या कुंडाचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे या ठिकाणाला आणखीन महत्त्व मिळालं. पुढे या कुंडाला सर्वतीर्थ कुंड असंही नाव मिळालं, कारण इथे स्नान केल्याने अनेक तीर्थाचं पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. हे कुंड मंदिरापासून साधारण 500 मीटरवर आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं महत्वाचं ठिकाण असूनही इथे फार कमी लोक येतात. बहुतेक लोकांना ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतात. बहुतेक लोकांना माहिती नसेल किंवा ते इथपर्यंत पोहोचतच नाहीत. पण खरं सांगायचं तर ज्योतिर्लिंगासोबतच हे कुंड तितकंच महत्वाचं आहे, कारण इथे प्रकटलेले होते भगवान शिव. आता मात्र या कुंडाचं पाणी थोडं गढूळ दिसत आहे. इतकं पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आणि त्याची ही अवस्था पाहून थोडं वाईट वाटतं. स्थानिक प्रशासनाने यावर नक्की विचार करावा आणि हे कुंड पुन्हा स्वच्छ भरलेलं आणि जिवंत दिसावं, हीच मनापासून आशा आहे. कारण हे फक्त पाण्याचं कुंड नाही, ही श्रद्धेची जागा आहे, ही इतिहासाची जागा आहे, ही भक्तीने जिंकलेल्या चमत्काराची जागा आहे. जर तुम्हाला अशा हिडन स्पिरिच्युअल प्लेसेस एक्सप्लोर करायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हर हर महादेव. पुढचा व्हिडिओ तर अजून भन्नाट असणार आहे, कारण आपण जाणार आहोत वेरूळच्या लेण्यांमधील कैलास मंदिर इथे. एकाच दगडातून कोरलेलं हे मंदिर कसं तयार झालं, इतकं प्रचंड काम त्या काळात कसं शक्य झालं आणि आतमध्ये आम्हाला काय काय गुपित सापडली, हे सगळं पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ मिस करू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.